म्हणजे 54 मजल्याची बिल्डिंग 19 दिवसामध्ये त्यांनी पूर्ण कंप्लीट केलेली. छोटं काय तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचं जर म्हटलं, तुम्ही ऑफिसचे चक्रा मारून तुम्ही म्हणता की बाबा काय करू. कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुणे काही दिवसात मला वाटतं मुंबईला सुद्धा क्रॉस करेल. 100%. भारताचा झेंडा पण कधी कधी तुम्हाला मेड इन चायनाचा भेटतो. हां, म्हणजे त्याच्या कॉर्पोरेशनमध्ये यायला 5 वर्ष लागले, पण त्या 5 वर्षामध्ये ग्रामपंचायत कन्स्ट्रक्शन काय लेवलने झालं सर. चायनाची जे विचार 90 किंवा 80च्या काळात होते ते आता आपल्या 2010 पासून स्टार्ट झालेत. इव्हन मी तर म्हणजे 2014 नंतर चालू झालेत. घराच्या प्लॅनिंगपासून तुमचं RCC, बांधकाम, स्ट्रक्चर, पेंटिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, सगळ्या गोष्टी तुमच्या प्रोफेशनल वेने विथ वॉरंटी, गॅरंटी, विथ चेकलिस्ट होणार. काय असते सॉइल टेस्ट? त्याची पोरोसिटी, त्याचे मिनरल्स, त्याची लोड बेरिंग कॅपॅसिटी किती आहे, त्याच्यावरून काय ठरतं? लोड किती देऊ शकतो आपण, किती डेप्थपर्यंत जाऊ शकतो. तिथं मला माझं स्वतःचं घर बांधायचं आहे. कशी सुरुवात करायला पाहिजे? सगळ्यात पहिलं मी काय पाहिलं पाहिजे? कुठून पहिलं पाऊल माझं त्या घर बांधण्यासाठी टाकलं पाहिजे? डॉक्युमेंटेशन तुम्ही बघा, मागच्या 50 वर्षाचा रेकॉर्ड काढा की 50 वर्षा अगोदर ही जागा कुणाकडे होती. आता तुम्ही बघितलं असेल की बांधकामाला जर 53 ग्रेडचं सिमेंट जर वापरलं तर बांधकामामध्ये क्रॅक्स डेव्हलप होतात. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध अशा मंचावरती, राजमंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आपल्या आयुष्यात काही स्वप्न असतात आणि त्यातलंच सर्वात मोठं स्वप्न म्हणजे स्वतःचं घर बांधणं. घर फक्त पैशाने बांधलं जात नाही, तर त्याच्यामध्ये सुरू होतो टेक्निकल पार्ट. घर स्वतःहून बांधायचं की एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं? घर बांधताना विटा वापरायच्या की AAC ब्लॉक वापरायचे? वाळू वापरायची की क्रश सँड वापरायचे? सिमेंट कोणतं वापरायचं? कुठल्या ग्रेडचं वापरायचं? टाईल्स कुठले वापरायचे? इलेक्ट्रिसिटीचे पार्ट्स कसे वापरायचे? हे फार मोठं टास्क असतं. अनेक प्रश्न एक स्वप्नातलं घर बांधताना आपल्या मनामध्ये येतात आणि त्याची उत्तरं मिळवता मिळवता आपली दमछाक उडून जाते. परंतु या सगळ्यांचं उत्तर काय असतं? तर एक स्पेशलायझेशन. आपण आजारी पडल्याच्या नंतर डॉक्टरकडे जातो, आपण एखाद्या लिगल मॅटरमध्ये फसल्याच्या नंतर वकिलाकडे जातो. तसंच कुठलंही घर बांधताना एखादा चांगला सिव्हिल इंजिनियर किंवा कॉन्ट्रॅक्टर आपल्याला अगदी आवश्यक असतो. परंतु सर्वात मोठी गोष्ट असते की तो चांगला कॉन्ट्रॅक्टर किंवा तो चांगला सिव्हिल इंजिनियर मिळणं हेच सर्वात मोठं टास्क असतं. म्हणूनच या सर्व प्रश्नाची उत्तरं मिळवण्यासाठी मी आपल्या या राजमंचावरती अनिल राठोड, जे सिव्हिल इंजिनियर आहेत, यांना आमंत्रित केलेले, जे तुमच्या माझ्या मनातल्या सर्व प्रश्नाची उत्तरं याच मंचाच्या माध्यमातून देतील. तर वेळ नको घालूयात आणि आपण सरळ त्यांच्याकडे वळूयात. चला तर मग. नमस्कार अनिल सर, स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. ओके, काय आहे, आपलं इंट्रोडक्शन झालेलं आहे, आपली ओळख झालेली आहे आणि मला तुमचं नॉलेज आवडल्यामुळेच आज या मंचावरती मी तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे. परंतु आपल्या प्रेक्षकांसाठी अगदी थोडक्यात 1 मिनिटात तुमची जर ओळख झाली, त्यांच्याशी तुमची ओळख झाली म्हणजे आपल्याला मुक्त चर्चा करता येईल. येस, ऑफकोर्स. नमस्कार, मी अनिल राठोड, सिव्हिल इंजिनियर आणि CEO ऑफ अनिल कन्स्ट्रक्शन्स. ही जी कन्स्ट्रक्शन फर्म आहे माझ्या वडिलांनी लास्ट 15 वर्षापासून स्टार्ट केलेली आहे आणि मी त्याला माझ्या इंजिनिअरिंगनंतर मी जॉईन केलं आहे. इंजिनिअरिंगच्या अगोदर माझा डिप्लोमा झालेला आहे सिंहगडमधून आणि डिग्री झाली आहे माझी JSPM भिवराबाई सावंतमधून. तर मला 15 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स तर आहेच कन्स्ट्रक्शनमध्ये आणि त्याच्यानंतर मला आर्किटेक्चरल प्लॅनिंगचे पण एक्सपिरियन्स आहे. कारण की आर्किटेक्चरल प्लॅनिंगकडं म्हणजे आर्किटेक्टकडे मी 4 वर्ष जॉब केला आहे. महिन्याला ₹1000 या पेईने. महिना ₹1000? येस. बरं, का बरं इतकं कमी? नॉलेज पाहिजे होतं, ते द्यायला तयार नव्हते. मी म्हटलं तुम्हाला वाटेल तेवढी किंमत द्या. म्हणजे मी माझी CBR घेऊन जायचो, मला दिवसाला ₹200 पेट्रोल लागायचं. तुम्ही पैसे जरी दिले किंवा नाही दिले मला ते बेनिफिट नव्हतं. मला पैसे कमवायचे नव्हते, मला नॉलेज शिकण्यासाठी जात होते. मी फक्त शिकण्यासाठी जात होतो. कन्स्ट्रक्शन ही तुमची खासियत आहे? कन्स्ट्रक्शन आमची कोर फर्म आहे. कोर फर्म आहे. इतर म्हणजे इंटेरियर वगैरे तुम्ही करत नाही? आता इंटेरियर हा माझा बारका भाऊ आहे बसलेला, आता याचा इंटेरियर झालेला आहे. ओके. त्यामुळं आणि माझा जो मिडल भाऊ आहे म्हणजे मधला भाऊ आहे तो ॲडव्होकेट आहे. त्यामुळे वडिलांचा सगळा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस म्हणजे अर्थमूव्हर, JCB, पोकलेन, डंपर, ट्रॅक्टर, ते सगळं पप्पांचा सेटअप होता आधी आणि सेटअप होता म्हणून मग मेरा बेटा इंजिनियर बनेगा झालाय, ती स्टोरी झाली. मग माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. परंतु तुमच्या हे मनाविरुद्ध वगैरे काही नाही? मनाविरुद्ध नव्हतं सर. म्हणजे कसं असतं, जेव्हा आपण 10वी पास होतो तेव्हा आपल्यालाच माहिती नसतं की आपल्याला काय करायचं. कधी वाटतं फिल्म स्टार बनायचं, कधी वाटतं डॉक्टर, कधी इंजिनियर. तर माझ्या कधी असं आयुष्यात उभ्या आयुष्यात मला वाटलं नव्हतं की मी इंजिनियर बनेल. पण ते काय झालं, कधी असं वडिलांनी शब्द टाकला की
सगळं सेटअप आहे आपल्याला, आणि वडील माझे शिकलेले नाही आहेत. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये मी पहिला सिव्हिल इंजिनियर आहे बरं. अख्ख्या खानदानामध्ये. आणि आम्ही खूप एकदम ग्राउंडपासून आलेलो आहे. म्हणजे वडिलांनी चांगला सेटअप उभारला, आणि वडिलांचा एक शब्द होता, वडिलांनी कधी मागितलं नाही काय, म्हटलं की बेटा इंजिनियर बनायचं आहे, ठीक आहे म्हटलं बनतो. बरं, चला कन्स्ट्रक्शनबद्दल बोलूयात. हां, काय म्हणजे कन्स्ट्रक्शन म्हटलं की मला बिल्डिंग्स वगैरे, इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं आठवतं. ऑल ओव्हर द वर्ल्ड कन्स्ट्रक्शनमध्ये काय चालू आहे सध्या? सर आता हे बघा, पूर्ण जगामध्ये जेवढी डेव्हलपमेंट होती ती कन्स्ट्रक्शनमुळेच होते. बरोबर. ती इन्फ्रास्ट्रक्चर, रोड असेल, जी विजिबल डेव्हलपमेंट आहे. येस 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 येस, म्हणजे माणसांची पण आणि ॲज अ नेशन पण, ही सगळी पूर्ण जी डेव्हलपमेंट आहे ही कन्स्ट्रक्शनवरती आधारित राहते. बरोबर. म्हणजे तुमच्या देशामध्ये रस्ते किती आहेत, एअरपोर्ट्स किती आहेत, म्हणजे तुमचे सी पोर्ट्स किती आहेत, बरोबर. इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं केवढं स्ट्रॉंग असेल त्या हिशोबाने तुमचं देश किती स्ट्रॉंग आहे ते ठरवलं जातं. त्याच्यामध्ये हे गव्हर्नमेंट सांगतं तुम्हाला. प्रायव्हेट सेक्टरमध्ये फार कॉमन गोष्ट आहे की आपण एखाद्या राज्यामधून, एका सिटीमधून, एखाद्या गावामधून चाललेलो असलो की ते विकसित आहे की नाही याचा पहिला क्रायटेरिया असतो तिथले रोड कसे आहेत, येस, आजूबाजूला ब्रिज दिसत आहेत का, तिथे आजूबाजूला ज्या बिल्डिंग्स उभ्या आहेत त्या कशा आहेत, आणि त्या जर चांगल्या दिसत असतील तर आपण म्हणतो फार विकसित एरिया आहे, डेव्हलपमेंट. हां, येस येस, मग त्या हिशोबानेच असतं. आता सध्या जरी म्हटलं तर आपलं फास्टेस्ट ग्रोईंग कन्स्ट्रक्शन म्हणून भारत आपला पहिल्या नंबरवरती येतो आत्ता. येस, अख्ख्या जगामध्ये. बरं. कारण की कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर जसं हे लास्ट 10 ते 15 वर्षामध्ये जे बूम झालेलं आहे ते नितीन गडकरी साहेबांमुळे, त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आपलं खूप म्हणजे खूप चांगलं होत चाललं आहे. आणि त्याच्यामुळे जे प्रायव्हेट प्रोजेक्ट येतात आहे म्हणजे लाईनअपमध्ये जे आहेत ते पण खूप चांगल्या प्रकारे आले आहेत. बरं. आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड काय चालू आहे, म्हणजे कन्स्ट्रक्शनचा GDPमध्ये म्हणा किंवा एक रेव्हेन्यूमध्ये किती हिस्सा आहे, कसं काय असतं? आता पूर्ण म्हणजे बघा, पूर्ण देशाची जी विकसितता किंवा डेव्हलपमेंट आहे ती कन्स्ट्रक्शनवरतीच राहते. बरोबर. म्हणजे मागं 1980s किंवा 90sच्या वेळेस चायना त्याच्या पूर्ण GDPच्या 30% फंड फक्त हा कन्स्ट्रक्शनसाठी टाकायचा. चायना. ओके. म्हणजे आता ती फास्टेस्ट ग्रोईंग कन्स्ट्रक्शनमध्ये टॉपला येते. चायना आजच्या डेटला. येस. ओके. मी दुबईविषयी फार ऐकतो की म्हणजे दुबई सध्या म्हणजे लाईमलाईट झालेली आहे ऑल ओव्हर द वर्ल्डसाठी, म्हणजे सगळ्या जगासाठी. प्रत्येकाला एकदा दुबईला जायचं असतं, ते पाहायचं असतं. आणि तिथलं जर आय कॅचिंग फॅक्टर असतील तर ते बुर्ज खलिफा किंवा तिथे जे काही कन्स्ट्रक्शन वगैरे सुरू आहेत सध्या, तर ते फार जोरात सुरू आहेत. म्हणजे हे कशामुळे, म्हणजे दुबई आज पहिले तेलावरती त्यांनी त्यांचा बेस तयार केला, आणि आता एक कन्स्ट्रक्शन कंट्री किंवा इन्फ्रास्ट्रक्चरली सुपेरियर अशी कंट्री म्हणून दुबईची ओळख तयार झालेली आहे. काय रिझन आहे त्याच्यामागे? सर याच्यामागे सगळ्यात मोठा जो रिझन आहे तो आहे की ते जे शेख मोहम्मद बिन आहेत ते त्यांचं एक लॉंग टर्मचं व्हिजन. कारण की 1990च्या आसपास त्यांना त्यांच्या जिओलॉजिस्ट इंजिनियरनी सांगितलं होतं, जेव्हा त्यांच्याकडे तेल सापडलं होतं, ते म्हटले होते की 2016पर्यंत त्यांच्याकडे तेलाचा साठा आहे. बरं. 16 नंतर तेलाचा साठा संपणार आहे. त्यामुळे त्यांना फक्त ऑइल बेसवरती डिपेंडेंट राहणं त्यांना परवडत नव्हतं. मग त्यांनी पूर्ण शक्ती म्हणा किंवा युक्ती म्हणा काही म्हणा, त्यांनी पूर्ण त्यांचा कॉन्सन्ट्रेट फक्त टुरिझमकडे वळवण्याचा प्रयत्न केला. 1990ला किंवा 1999-98पर्यंत त्यांनी दुबईचं बुर्ज अल अरब हे सगळ्यात मोठं हॉटेल टाकलं, आणि ते पण जमिनीवर नाही केलं त्यांनी, ते पण बेट तयार केला आणि बेटावरती ते हॉटेल टाकलं. त्यामुळे टुरिझम अट्रॅक्शन करण्याचा त्यांचा आधीपासूनचा प्रयत्न आहे. बरोबर. कारण की 50-60 पासून दुबई हे अगोदर एक मच्छीमारांचं एक बेट, म्हणजे बेट तर नाही आहे ते देशच ॲक्च्युली, पण मच्छीमारांचं ते देश होतं. त्याच्यामध्ये त्यांच्या पूर्ण गव्हर्नमेंटने किंवा ते त्यावेळेस राजा वगैरे होते किंवा गव्हर्नमेंटचे काय असेल, त्यांनी ते जे पोर्ट्स होते सगळे त्यांनी ड्युटी फ्री केले. त्याच्यामुळे येस, टॅक्स फ्री केले कम्प्लिटली. त्याच्यामुळे लोकांचं जे मोठे मोठे शिप होतं त्यांचं थांबणं, पर्चेसिंग, म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांचं वाढलं. त्याच्यानंतर त्यांनी मग इन्फ्रास्ट्रक्चरकडे वळवले. अच्छा. इन्फ्रास्ट्रक्चरकडे मग त्यांनी बुर्ज अल अरब हे दाबलं, म्हणजे हे कन्स्ट्रक्शन केलं, म्हणजे बुर्ज अल अरब हे कन्स्ट्रक्शन केलं. त्याच्यानंतर त्यांनी पाम जुमेरा, बरोबर, म्हणजे समुद्रामध्ये मॅनमेड सगळ्यात मोठं बेट येते अख्ख्या जगामध्ये. म्हणजे मॅनमेड बेट म्हणतो मी तुम्हाला, म्हणजे मॅनमेड सगळं, म्हणजे जे काय पूर्ण केलेलं आहे ते हे प्लॅनिंग करून केलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी एकामागे एक तसे अगोदर अल अरब आलं, त्याच्यानंतर पाम जुमेरा आलं, त्याच्यानंतर बुर्ज खलिफा आलं. ओके. म्हणजे त्यांची प्लॅनिंग अशी होती की जे करायचं ते जगाचं टॉप करायचं. बुर्ज खलिफा हे करण्यासाठी त्यांना कमीत कमी 50 मीटर हे जमिनीच्या खाली पाईल फुटिंग करावं लागलंय. म्हणजे तिकडे त्यांना दगडच नाही आहे खाली.
बरं. दगडच पूर्ण वाळवंट आहे ते, हम्म, हम्म, हम्म. दगडच नाही आहे. इवन ते पाम जुमेरा ते जे बेट होतं ते खोदण्यासाठी दुबईच्या आसपासच्या एरियामधून डोंगरं फोडून ते दगड तिकडे आणण्यात आलेले आहेत. कारण की दुबईमध्ये सगळं वाळवंटच प्रकार आहे, डोंगर हा प्रकार खूप क्वचित आहे, खूप कमी आहे. हम्म. त्याच्यामुळे हे पूर्ण विजनरी जेवढे स्ट्रॉंग असतील तेवढं तुमचा देश इम्प्रुव्हमेंट करत जाणार. बरोबर. यांनी आता जसं तुम्ही म्हटलं की दुबई आजच्या टायमाला एक ग्लोबल विलेज म्हणून एक काम करतं किंवा नावलौकिक आहे. हम्म. हे कशामुळे त्यांच्या टॅक्स जे काही त्यांचे रेशो आहेत किंवा टॅक्स जे काही त्यांचे सवलती देतात ते सिटिझन्सला, हम्म. त्याच्यामुळे दुबई खूप आता डेव्हलप झालेलं आहे आणि प्रत्येकाला दुबईकडे वळावं असं वाटतंय. हा म्हणजे दुबई दिसतेच तशी. दिसतंच तशी आहे. Yes. तुम्ही मगाशी बोललात की जी टॉप कंट्री आहे कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यामध्ये ती चायना आहे. येस चायनाची काय हिस्ट्री कन्स्ट्रक्शनला घेऊन? सर, जसं मी तुम्हाला सांगितलं, चायना हे 1980च्या काळापासूनच म्हणजे तेव्हापासूनच चायना कुठेतरी स्वतःला वर्ल्ड पॉवर घोषित करण्यासाठी तडफड करत होतं. हम्म. ठीक आहे, त्यांना चांगलं माहिती होतं जोपर्यंत देश स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत आपण बाहेर म्हणजे काय 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 हिशोबाने जाणार आहे आपण. बरोबर. त्यामुळे स्वतःला त्यांनी इंटरनल मार्केट त्यांनी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न केला. हम्म. म्हणजे 80 किंवा 90च्या आसपास त्यांनी, तुम्हाला जसं सांगितलं मी, त्यांच्या बजेटचा 30% म्हणजे इन्व्हेस्टमेंट त्यांनी कन्स्ट्रक्शनमध्ये टाकले. बरं. म्हणजे आताही पूर्ण देशामध्ये सगळ्यात मोठं रेल्वेचं किंवा फास्ट ट्रेन म्हणजे बुलेट ट्रेनचं बुलेट जाळं ट्रेनचं जाळं. हे चायनाकडे आहे सगळ्यात जास्त. म्हणजे टेक्नॉलॉजी त्यांची जी आहे एवढी स्ट्रॉंग पुढे गेलेली आहे. हम्म. आता प्री कास्टेड होम किंवा प्री मॉड्युलर्स होम तुम्हाला मी सांगितलं तसं, हम्म. त्यांनी सर कोरोनाच्या काळामध्ये 2019मध्ये 6 लाख स्क्वेअर फीटचं हॉस्पिटल त्यांनी फक्त 10 दिवसात बांधलेलं आहे. 6 लाख स्क्वेअर फीटचं हॉस्पिटल Yes. 10 दिवसात? 10 दिवसात बांधलेलं आहे. हे कसं पॉसिबल झालं? हे सगळं सर हे प्रीकास्ट कन्स्ट्रक्शन त्याला म्हणतात, हम्म. की जमिनीवर बांधण्या अगोदर ते फॅक्टरीमध्ये बनवतात. हम्म. त्याच्यानंतर त्यांनी परत एक 54 स्टोरी बिल्डिंग 19 दिवसात बांधली आहे. हम्म. म्हणजे 54 मजल्याची बिल्डिंग 19 दिवसामध्ये त्यांनी पूर्ण कंप्लीट केलेली आहे. बापरे. पूर्ण कंप्लीट केली आहे. 10 स्टोरी बिल्डिंग त्यांनी 28 तासामध्ये पूर्ण कंप्लीट केलेली आहे. याच्यामध्ये ते जे साचे आहेत तुम्ही मगाशी जे सांगितलं प्री फॅब्रिकेटेड Modular मॉड्युलर जे कार्स किंवा विटासारखं ज्याला आपण म्हणू शकतो, ज्या मोठ्या विटा किंवा मोठे ब्लॉक्स हे ऑलरेडी तयार असतात पहिले. ते प्लॅनिंग असते सर, प्रत्येकाच्या गोष्टीची प्लॅनिंग असते. आता त्यांनी ग्राउंडवरती 19 तास 19 दिवस किंवा 20 तास 28 तास ते जर ग्राउंडवरती जर ते केलं असेल, पण त्याला ग्राउंडवरती ती टार्गेट जाण्यासाठी मागे एक 6 महिने 5 महिने 3 महिन्याचे प्लॅनिंग त्याला झालीच अर्थातच असते. तेच विचारतोय मी की Yes. ते पूर्वीपासूनच तयार केले Yes, yes, ते hardcore ब्लॉक्स त्यांचं- म्हणा किंवा तुम्ही जे प्री फॅब्रिकेटेड काय म्हणतात त्याला, प्री फॅब्रिकेटेड मॉड्युलर कन्स्ट्रक्शन. मॉड्युलर कन्स्ट्रक्शन, तर ते Yes. पूर्वीपासूनच असणार. मग इथे येऊन फक्त त्यांना ते आपल्याला Assembly करायचं असतं. असेंबल करायचं आहे. Assemble. आणि ते तिथेच वापरलं जाऊ शकतं की ते मोडून दुसरीकडे सुद्धा वापरता येऊ शकतं ते? नाही, त्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात सर. हां. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं तुकड्यांमध्ये मी लावू शकतो तसं मी तुकड्यांमध्ये ते काढून दुसऱ्या जागेवरती पण यूज करू शकतो. बरं. ते आपण रियुजेबल करू शकतो, पण एक एक्सटेंडपर्यंत. म्हणजे अच्छा. सारखं सारखं काढणं ते बसवणं त्या गोष्टी ते होत नाही. जास्तीत जास्त त्याचं रिपीटेड टाईम पण खूप लिमिटेड आहे. हम्म. पण एवढं आहे की ते वेळ, मटेरियल आणि कॉस्टिंग हे खूप प्रमाणामध्ये वाचू शकतं. वाचू शकतात. येस, आणि म्हणूनच चायना जगात एक नंबर आहे चायना कन्स्ट्रक्शनमध्ये 1 नंबर आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये. येस येस, कन्स्ट्रक्शनमध्ये. ओके. Developing भारताबद्दल आता डेव्हलपिंग याच्यामध्ये सांगितलं तुम्ही, भारतात टॉप 3 आहे भारत सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत. येस येस येस. आता भारताने पण सर कसं केलं आहे, जसं तुम्हाला मी सांगितलं की चायनाची जे विचार 90 किंवा 80च्या काळात होते ते आता आपल्या 2010 पासून स्टार्ट झालेत. इव्हन मी तर म्हणेन 2014 नंतर चालू झालेत. बरं. म्हणजे तुम्हाला आता- मोदी साहेब म्हणायचं आहे डायरेक्ट? गडकरी साहेब म्हणायचे. गुड. म्हणजे मोदी साहेब म्हणा किंवा गडकरी साहेब म्हणा, जास्तीत जास्त आता जेवढे तुम्ही बघा ना सर, आता भारतामध्ये आपलं भारतमाला प्रोजेक्ट आहे. भारतमाला सर तुम्ही गुजरातपासून म्हणजे मुंबई किंवा गुजरातपासून जम्मू काश्मीर, UP, डायरेक्टली इकडून आपण डायरेक्टली राईट साईडला म्हणजे आसाम, मिझोरम त्या साईडला हा पूर्ण कनेक्टिंग आहे सर. म्हणजे पूर्ण कनेक्टिंग हायवे 1 रूटमध्येच आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला समजा दिल्ली ते UP पर्यंत तुम्हाला तिकडे किती वेळ लागायचा, आता तुम्हाला खूप शॉर्ट टाईम म्हणजे तो अर्ध्यापेक्षाही कमी झालेला आहे. आणि रस्तेही खूप छान झाले. रस्ते झाल्यामुळे त्याच्यामुळे आजूबाजूची डेव्हलपमेंट वाढली, इंडस्ट्रियलायझेशन चालू झालं. हे सगळं इंटरलिंक्डच आहे. म्हणजे सर जगाची ग्रोथ ही म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवरतीच आहे. तुम्ही जेवढे हायवेज क्रिएट करणार, हायवेजच्या आजूबाजू तुमची इंडस्ट्री सेटल होणार. इंडस्ट्रीज तुमचे सेटल झाले की लोकल कामांना म्हणजे लोकल लोकांना एक रोजगार भेटणार. तुमच्या देशाची पॉवर वाढणार. तुम्ही इम्पोर्ट करू शकता, एक्सपोर्ट करू शकता. आज चायना अख्ख्या जगामध्ये सगळ्यात स्वस्त का आहे?
थोडक्यात जर बघायला गेलं ही गव्हर्नमेंटची त्यांची प्लॅनिंग कधीपासून आहे, 1980 पासून आहे. बर 1990ला त्यांनी फॉरेन इन्व्हेस्टर बोलवले. आज टेस्ला अजून आपल्याकडे नाही आला पण चायनामध्ये आहे. ॲपल आता आलं, चायनामध्ये आधीपासून आहे. तुम्ही सगळ्यात मोठ्या कंपनीज बघा ते चायनामध्ये ऑपरेट मार्केट आणि मॅन्युफॅक्चरिंग चायनामध्येच चायनामध्ये. आतापर्यंत. आपल्याकडे इंडियात फक्त assemble. मागच्या ते वर्षीपासून पण असेंबल होते आपल्याकडे इंडियामध्ये. आता सुरू झाले ते 1-2 yes, वर्षापूर्वी. yes, तेही टाटाने केले आहे. पण अगोदर ते त्यांच्याकडेच आहे. कारण त्यांनी काय केलं सर, सगळ्यात अगोदर तर इन्व्हेस्टरना हवी तसं एन्व्हायरमेंट दिलं. एन्व्हायरमेंट म्हणजे कसे, त्यांनी काही रूल्स रेग्युलेशन्स होते त्यांनी थोडेसे कंट्रोल केले. बरोबर. त्यांना आता आपल्या इथं काय होतं, एखादं छोटं काय तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचं जर म्हटलं, तुम्ही ऑफिसचे चक्रा मारून तुम्ही म्हणता की बाबा काय करू. बरोबर. ते बिझनेस ॲक्च्युली ते करू, डॉक्युमेंटेशन करण्यासाठी एवढं धावपळ करण्यासाठी गव्हर्नमेंटमध्ये खूपच प्रॉब्लेम येतात. म्हणजे आता तर कमी झालेत पण यायचे. पण चायनाने ती लॉंग टर्म त्यावेळेस केली होती. लोकांना बोलवलं, त्यांना ऑपॉर्च्युनिटीज दाखवल्या, त्यांना इन्व्हेस्ट करायला लावलं आणि त्या इन्व्हेस्टमेंटमुळे चायनाचा तो लोकल जो रेट होता तो वाढला. म्हणून चायना इतक्या लवकर डेव्हलप झालेलं आहे. येस सर. कारण की चायनाने काय केलं, शेतकरी म्हणा किंवा जे आता मेक इन इंडियाचं चाललं आहे ते मेक इन चायना ते त्यावेळेसच होतं. त्यांनी छोटी म्हणजे भारताला तुम्ही बघा ना सर, म्हणजे दिवाळीच्या लाईटपासून तर होळीच्या कलरपर्यंत सगळं आपण चायनामधून मागवतो. म्हणजे आता कमी झालं आहे ते. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये गेले आणि कुठलीही वस्तू हातात घेतली 50% पॉसिबिलिटी आहे की ते मेड इन चायनाच आहे. सर तुम्ही भारताचा झेंडा पण आता कधी तरी थोडंसं 1-2 हो भारताचा झेंडा पण कधी तुम्हाला मेड इन चायनाचा भेटतो. हां प्रोडक्ट खूप आहेत सर. म्हणजे तुम्हाला आता मेक इन इंडियामध्ये काय होत आहे, कुठंतरी ती स्थिती आता सुधारलेली नाही आहे, सुधारती आहे. कुठंतरी लोक आता कॉन्शियस झालेत की आपल्याला मेक इन इंडिया यूज करायचं, वापरायचं. पण किती जरी म्हटलं, आज तुम्ही बिझनेसमॅन म्हणा किंवा आज मी कन्झ्युमर म्हणाल, प्राईस फॅक्टर हा एक गोष्ट असते. 100% असते. येस. त्या प्राईस फॅक्टरमुळे चायना खूप टॉपला आहे. इंडियामध्ये तर तीच प्राईस फॅक्टर हा फॅक्टर इतका जबरदस्त काम करतो. आपण हॉटेलमध्ये गेलो तर इकडून पाहत नाही मेनू, तो इकडून मेनू 100%. आणि तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा खरेदी करायला गेले तर 70-80% लोकांची मेंटॅलिटी हीच असते की पहिल्यांदा बॅक साईडला त्याची किंमत पाहिली जाते आणि मग विचार केला जातो की तो घेतला ना. इंडियन मार्केट खूप आणि तीच मेंटॅलिटी कॅप्चर केली चायनाने. बरोबर. आता थोडं पॅट्रिओटिझम वाढलेलं आहे आपल्या लोकांचं की मेड इन इंडिया पाहून घेणं. बॉर्डरवरचे न्यूज येतात त्याच्यामुळे. येस. पण खूप छान पॉडकास्ट सुरू आहे. कन्स्ट्रक्शनवरती येऊयात, आपल्या धंद्यावरती येऊयात. मला असं वाटतं की जसं मी सांगितलं की दुबई, चायना, ऑल ओव्हर द वर्ल्ड कन्स्ट्रक्शनमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे सुरू आहे त्याचं आपण डिस्कस केलंच. मला महाराष्ट्र आणि पुण्याबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल की हे कन्स्ट्रक्शन किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय चालू आहे सध्या, काय स्थिती आहे महाराष्ट्राची अथवा पुण्याची. आता सर महाराष्ट्रामध्ये बघा, आता महाराष्ट्राला एक ताजमध्ये जो हिरा आहे तो त्याला आपण मुंबई म्हणतो. कारण की देशाची फायनान्शियल कॅपिटल आपली मुंबईचं. ठीक आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा अर्धा भारतात मुंबईच क्लिअर करते. बाकीच्या गोष्टी जर बघायला म्हटले तर महाराष्ट्र आपण पूर्ण भारतामध्ये इंडस्ट्री साईज आपण 3ऱ्या नंबरवरती येतो. गुजरात वगैरे ह्यांना सोडून 3ऱ्या नंबरवरती येतो आपण. आता आपली इंडस्ट्रीज आपले MIDC एवढे स्ट्रॉंगली चालू आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी महाराष्ट्राचं नाव हे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा पुण्यामध्येच आपली EVचं जे सेक्टरचं आहे ते रिसर्च पूर्ण EVमध्येच म्हणजे पुण्यामध्येच होतं आहे. म्हणजे EVच्या गाड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे टाटा असेल किंवा बाकी असेल, महिंद्रा असेल, त्यांचं पूर्ण असेंबल त्यांचं सगळं पूर्ण पुण्यामध्येच होतं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मध्ये आपण सांगू शकतो की कुठेतरी इंडस्ट्रियलायझेशन MIDC म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीमुळे म्हणा हे वाढत चाललं आहे महाराष्ट्रामध्ये. यस. आणि पुण्यामध्ये सर बघा, आता पुणे म्हणजे आपलं असं झालं आहे की तुम्ही डिफेन्स पर्स्पेक्टिव्हने बघा, इंडिया आहे, डिफेन्स अकॅडमी आहे. तुम्ही रिसर्चमध्ये बघा, इंडियाची ती डिफेन्स सिस्टीम, रिसर्च सिस्टीम ती पण आहे आपल्याकडे. इंडस्ट्रियलायझेशनमध्ये बघा पुण्यामध्ये किती MIDC आहेत. IT सेक्टरमध्ये बघा, हिंजवडी, विमाननगर. कन्स्ट्रक्शनमध्ये बघा, तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये बघा, पूर्ण हे ते काय म्हणतो आपण पूर्ण ब्रह्ममंजन तसं म्हणतो ना, तसं आपण पुण्यामध्ये आहे. कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुणे काही दिवसात मला वाटतं मुंबईला सुद्धा क्रॉस करेल. 100% डेव्हलपमेंट म्हणून ॲसेट त्याच्याकडे भरपूर आहेत. पुण्यामध्ये बाउंड्री 2 साईडला खूप जास्त आहेत. कारण की इकडे बघा, तुम्ही जर बॅक साईडला इथं बघितलात तर कोकणाच्या इकडे पुढे आपण नाही जाऊ शकत. बरोबर. आणि इकडे आपल्या साईडला म्हणजे खडकवासला या साईडला आपण नाही जाऊ शकत कारण की बॅरिकेटिंग म्हणजे डोंगर आणि सगळे पठार वगैरे त्याच्यामुळे आपण
वाढू नाही शकत. पण जो हिंजवडी पूर्ण तो मुंबईचा एरियाच लागेल त्या साईडला मुंबईला टच समजा. होईल. पण हे चिखली, वाघोली, हडपसर, फुरसुंगी अख्खा मैदानी पट्टा आहे. त्यामुळे जी पुण्याची जी बाउंड्री आहे ना, ही आता कुठे जाऊन थांबेल हे अजून कन्फर्म नाही आहे. कन्फर्म नाही, कारण की पुणे डेव्हलपिंग असं झालं की आता अगोदर पुणे काही पेठांपर्यंतच डेव्हलप्ड होतं, म्हणजे काही एरियापर्यंतच डेव्हलप होतं. म्हणजे आता जसं ग्रामपंचायत हे कॉर्पोरेशनमध्ये आलेत, बरोबर. म्हणजे त्याच्या कॉर्पोरेशनमध्ये यायला 5 वर्ष लागले, पण त्या 5 वर्षामध्ये ग्रामपंचायत कन्स्ट्रक्शन काय लेवलने झालं सर. आणि माझे कित्येक असे मित्र आहेत किंवा ओळखीचे लोक आहेत जे मुंबईत जॉब करतायत पण राहत आहेत पुण्याला इकडे, पुणे मुंबई हायवेच्या इकडे, जिकडे पुणे एक्सटेंड होत आहे त्या बाजूला राहत आहेत. पठार म्हणजे मोकळा अशी जागा आहे जिथे बांधकाम वगैरे करू शकते, राहू शकते, ज्याला आपण फ्री लिव्हिंग म्हणू, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहणं किंवा एकदम क्वालिटी रेसिडेन्स ज्याला म्हणतो तो तर आपल्याकडे अवेलेबल होतं आहे. त्याच्यामुळे पुणे मला वाटतं की काही दिवसात मुंबईला सुद्धा मागे टाकेल आणि त्याची खात्री आहे. 100%. जसं आत्ता आपण डिस्कस करतोय, तुम्ही कन्स्ट्रक्शनची तुमची फर्म आहे, तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात, घरं बांधणं लोकांसाठी हे तुमचं काम आहे. मला पहिले तर विचारायचं, तुम्ही सांगितले की वडिलांचा तो बिझनेस होता, तुम्ही त्याच्यामध्ये उतरले, परंतु कुठलंही काम करत असताना जेव्हा आपण एक काम हातात घेतो ना त्याचा एक मोटिव्ह असतो. मी हे मंच सुरू केला राजमंचाचा, तर मला काय आहे की विविध क्षेत्रातल्या विविध मान्यवर मंडळीकडून त्यांचं नॉलेज या मंचाच्या माध्यमातून प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं आणि महाराष्ट्रातील लोक थोडंसं त्यांच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड करणं, बरं, हा उद्देश आहे. तुमचा काय उद्देश आहे या लाईनमध्ये उतरण्याचा, किंवा आता उतरल्याच्या नंतर तुमचं काय स्वप्न असतं? सर हे बघा, जेव्हा काय म्हणतात, माझी जेव्हा स्टार्टिंग होती, म्हणजे कॉलेजच्या ॲडमिशनपासून, कॉलेजच्या ॲडमिशन टायमाला किंवा पूर्ण एज्युकेशन घेताना मी एवढं इंटरेस्टेड नव्हतो. जसं तुम्हाला मी सांगितलं, वडिलांची एक इच्छा होती इंजिनियर व्हावा. जसं आता ऑलरेडी मला तर वाटते 100पैकी 80 लोक म्हणजे 80% जेवढे इंजिनियर्स आहेत ना, ते स्वतःच्या इच्छेने झालेलेच नाही. हे मला खरं वाटतं. जेव्हा मी इंजिनियर म्हणून मी बाहेर पडलो, जेव्हा जसं तुम्हाला मी सांगितलं आर्किटेक्टकडे कामाला होतो, म्हणजे वर्षभर काम केलं, ते पण महिन्याला 1000 रुपये म्हणून. मी ॲज अ कन्सल्टंट म्हणून जायचो, चेकिंगला जायचो, डिझायनिंग करायचो, सगळ्या गोष्टी मीच करायचो. आणि छोटी कंपनी असल्यामुळे मला तेवढं म्हणजे करता येणं खूप मला सोपं झालं. कारण की मोठ्या कंपनीत काय होतं, सहसा चान्स भेटत नाही. म्हणजे मोठं काम करायला चान्स मिळत नाही. चान्स भेटत नाही म्हणजे कसं, तुम्ही डिझायनिंग म्हटलं की फक्त तुम्ही डिझायनिंगच करणार, तुम्हाला साईड नॉलेज काय भेटत नाही. बरोबर. तुम्ही साईड नॉलेज म्हटलं की तुम्ही डिझाईन करता का तुम्ही यूज नाही शकत. पण छोटी कंपनी असल्यामुळे ना तुम्हाला हे पण करायचे, ते पण करायचे आणि त्याबरोबर ते पण मॅनेज करायचे. त्यामुळे छोट्या कंपनीत असल्यामुळे मला शिकता आलं सर. म्हणजे एकदम बारकाव्याने मी बघत आलो की डिझाईन फॅक्टरमध्ये आपण काय होतं, बाथरूमचं जर मेजरमेंट चेंज झालं, किचनचं मेजरमेंट चेंज झालं, तर किती फुटांनी काय फरक पडतो. म्हणजे तुमची मेंटॅलिटी म्हणजे कशी राहते. काही काही लोकांना बाथरूम मोठं लागतं, त्यांच्या मोठ्या जागा असतात. काही लोकांना किचन मोठं लागतं, हॉल म्हणतात की आम्हाला छोटंच कमीच राहू द्या, पण किचन चांगलं मोठं करा. किंवा काही लोक म्हणतात की हॉल आम्हाला मोठा पाहिजे, किंवा मग बाल्कनी आम्हाला ही नको किंवा ती नको, या तर गोष्टी झाल्याच. पण जेव्हा मी व्हिजिटला जायचो साईटवरती, तेव्हा मी बघायचो सर, जे कॉन्ट्रॅक्टरची जी मनस्थिती आणि जेवढं नॉलेज आहे ना, ते खूप, म्हणजे मी नाव नाही ठेवत, ते आता घरं आधी पण बांधत आलेत आणि आता पण बांधतातच आहे, म्हणजे तसंही. पण मला असं वाटतं ते कुठंतरी कमी त्यांच्याकडे नॉलेज आहे, जे लोकांच्या जीवनाशी खेळतात आहे. कारण की येस, मग तुम्ही बघा सर, जसं तुम्हाला मी एक सांगतो की एका घरामध्ये एक पूर्ण कुटुंब राहतं. त्या स्ट्रक्चरला, जसं तुम्हाला माहिती असेल की कात्रजला एक मागं एक ॲक्सिडेंट झाला होता, बिल्डिंग पूर्ण खाली पडली होती. माझी मनापासून मी तर असं काय मानू नाही चालत, पण ॲज अ इंजिनियर म्हणून किंवा एक आपण पॉसिबिलिटी धरू की नॉन टेक्निकल माणसाने किंवा फक्त तो कॉन्ट्रॅक्टर आहे हे त्याला कोणी ठरवलं कॉन्ट्रॅक्टर आहे. बरोबर. म्हणजे आता अगोदर काय व्हायचं, पॅरामीटर नाही. पॅरामीटर काय आहे सर, म्हणजे तुम्ही बघा ना, म्हणजे तुमच्या वडिलांच्या, माझ्या वडिलांच्या वेळेस आपल्या घराचं काम कोण करायचं, गवंडी. म्हणजे कोण, म्हणजे ज्याने आपलं शेजारचं घर बांधलंय, ज्याने आत्याचं, काकाचं, मामाचं कोणाचं घर बांधलंय, तोच आपलं घर बांधायचा. त्याला टेक्निकल काही टर्म्सच नव्हते की बाबा हा माणूस घर बांधतो. काय फक्त ऐकूनच आपण फक्त जे लोकल माउथ याने जे पब्लिसिटीने करायचो तेच. पण मी जेव्हा साईटवर जाऊन बघायचो ना सर, की एवढं चुका प्रचंड व्हायच्या, प्रचंड चुका व्हायच्या. म्हणजे काय काय गोष्टी तर मी डायरेक्टली ते काम बंद करायला सांगितलेलं आहे की तुम्ही 100% काम बंदच करा. क्लायंट लोकांना मी सांगितलेलं आहे. काय होतं, क्लायंटचं पण 2 पैसे वाचवण्यासाठी ते इंजिनियरला कन्सल्ट न करता डायरेक्टली कुणावरती म्हणजे अंधविश्वास टाकून कुणालाही काम देतात.
पण तीच गोष्ट समजा तुमच्या फॅमिली, तुम्ही राहणार आहे ना स्वतः तिकडे, बरोबर. मग तुम्ही समजा नॉन टेक्निकल माणसाला, ज्याला जास्त एक्सपिरियन्स नाही आहे, टेक्निकल नॉलेज नाही आहे, त्यांनी घर बांधलेलं आहे, त्याच्या अंतर्गत बिल्डिंग तर पडणार नाही आहे, काही कमिटमेंट तर आपण काही देऊ शकत नाही, पण त्याची क्वालिटीज कशी होतील? मग तुमच्या प्लास्टरमधून ते पोपडे निघणं, वॉटर लिकेजचा प्रॉब्लेम होणं, फरशा वाजणं, फरशा हलणं, म्हणजे स्लॅबवरती आवाज येणं, बांधकाम तुमचं प्रॉपर न होणं, अनइव्हन सरफेस राहणं, या सगळ्या गोष्टी राहतात ना. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एंडिंगला कळतात. मग ते प्रॉब्लेम कुठंतरी सॉल्व्ह करण्यासाठी मी म्हटलं की स्वतःच आपण इंजिनियर झाल्यानंतरच स्वतः आपण ॲज अ म्हणजे पूर्ण ह्यांच्याबरोबर एक क्वालिटी कन्स्ट्रक्शन असं द्यायचं की ज्याच्यामध्ये तुमचं पूर्ण काम, म्हणजे तुमच्या स्टार्टिंग घराच्या प्लॅनिंगपासून तुमचं RCC, बांधकाम, स्ट्रक्चर, पेंटिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, सगळ्या गोष्टी तुमच्या प्रोफेशनल वेने, विथ वॉरंटी, गॅरंटी, विथ चेकलिस्ट होणार. मी सर माझं प्रत्येक काम, जेव्हा मी घराचं काम घेतो त्याच्यामध्ये 600 प्रकारचे चेक्स होतात माझ्याकडून. म्हणजे तुमच्या घराचं प्लॅनिंग करण्यापासून 600 प्रकारचे, म्हणजे 550-600 प्रकारचे चेक्स मी करतो. तुम्ही आता स्टार्टिंगला मी तुमची समजा जागा आहे, तुमच्या जागेवर मी येणं अगोदर तुमच्याकडून मी तुमच्या जागेचा एक सर्वे करून घेतो. म्हणजे प्रॉपर ती आहे का जागा, तुम्हाला जेवढी बाय ॲग्रीमेंटवरती आहे ती तेवढी जागा आहे का, त्या सर्वेवरून मग मी माझी टीम आर्किटेक्टची ती प्लॅनिंग वगैरे करते. त्याच्यानंतर मी तुमची माती, तुमची जी ग्राउंड आहे ती तेवढी कॅपेबल आहे का फुटिंगसाठी, त्याची मी सॉईल टेस्ट पण करतो. काय असते ही सॉईल टेस्ट? त्याची पोरोसिटी, त्याचे मिनरल्स, त्याची लोड बेरिंग कॅपॅसिटी किती आहे, त्याच्यावरून काय ठरतं? लोड किती देऊ शकतो आपण, किती डेप्थपर्यंत जाऊ शकतो, म्हणजे त्याच्यावरून ठरतं तो पाया किती खोल घ्यायला पाया पाहिजे, किती खोल जायला पाहिजे, तुमचं स्ट्रक्चर किती डेड लोड आहे. म्हणजे डेड लोड म्हणजे स्वतःचं स्ट्रक्चरचं सेल्फ लोड किती आहे. अच्छा, साधारण हे जे महानगरपालिकांच्या एरियामध्ये FSI वगैरे ठरतात ते त्याच्यावर ठरतात का? त्याच्यावरती नाही, ते लोकेशनवरती ठरतं. ओके. हां, समजा तुमच्या घरासमोरून किंवा रोड मोठा असेल किंवा तुमचं मेट्रो वगैरे गेले तर FSI वाढून देतातच. पण FSIचा आणि सॉईलचा काय एवढा संबंध येत नाही. फक्त मला काय ठरतं की फक्त लोड बेरिंग कॅपॅसिटी कशी आहे तुमची. ओके. कारण की जसं तुम्हाला म्हटलं मी, आता लोकल किंवा अनएज्युकेटेड कॉन्ट्रॅक्टर कसे करायचे, मुरुमाची माती असेल तर त्याला तुम्ही 3 फूटपर्यंत 4 फूटपर्यंत जातात खाली. म्हणजे 5 फूट तर जायलाच हवं. हे मी स्वतः 5 फुटाच्या खाली मी करतच नाही. म्हणजे दगड जरी लागला तरी मी ब्रेकर लावून, पोकलिन लावून मी खोदतोच. पण त्या जागी जर काळी माती असेल तर 5 फूट जमणार आहे का तुम्हाला? नाही जमणार. तो एक पॅरिसमध्ये एक टॉवर आहे बघा, तो टॉवर स्टार्टिंगला 3 डिग्रीनी झुकला होता, तो आता जवळपास त्याला आता त्याच्यावरती बनवायला जेवढी त्याला कन्स्ट्रक्शन कॉस्ट लागली ना, त्याच्यापेक्षा जास्त त्याला मेंटेन करायला लागलाय. बरं. तो एका साईडने असा तिरका होत चालला होता. मग तो बांधल्याच्या नंतर कसा मेंटेन केला? ते काय केलं सर, जेव्हा ते बांधलं होतं तेव्हा त्यांनी नदीच्या शेजारीच होतं. जसं फुटिंग होतात, फुटिंगच्या खालची जी जागा आहे ती पाण्यामुळं फुगते आणि कमी होते. बरोबर. ते पाण्यामुळे कमी झाले, तुमचा आता बेस पूर्ण झालेला आहे, पाण्यामुळे जर कमी झाले ना तर तुम्ही वन साईड अशी जाणार ना. हो. स्ट्रक्चरल क्रॅक्स येणार, कारण की ह्या साईडला तर तुम्हाला काय नाही, पण ह्या साईडला लोड अख्खा तो बिअर करतोय, त्याच्यामुळे लोडवरती म्हणजे तुमच्या स्ट्रक्चरवरती लोड येणार. अशा गोष्टी तुम्हाला सॉईल टेस्टिंगमध्ये कळतात. ओके. तुम्ही किती फुटापर्यंत जायला पाहिजे. बरं, घर बांधायला आपण सुरुवात केली, 600 प्रकारच्या तुम्ही टेस्ट करता. येस. इथे काय आता थोडंसं मला प्रश्न प्रेक्षकांसाठी एकदम व्यवस्थित विचारायला आवडेल की आपण जेव्हा घर बांधतो किंवा घेतो, कुठलाही व्यक्ती जन्मतो थोडासा मोठा होतो तर त्याच्या आयुष्यात काही स्वप्न असतात, त्यातलं सर्वात मोठं स्वप्न घर असतं असं माझं मत. एक 95% 90% लोकांचं स्वप्न घर असतं. आयदर ते 2 प्रकारे कंप्लीट होतं, एक तर कमर्शियल बिल्डिंगमध्ये एखादा फ्लॅट विकत घेणं, किंवा दुसरं असतं स्वतःची एक थोडीशी तुकडाभर जागा विकत घ्यायची आणि त्याच्यावरती स्वतःचं घर बांधायचं. कमर्शियल फ्लॅटबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये आपण काही बोलणार नाहीत. जसं कन्स्ट्रक्शनची तुमची फर्म आहे, मला विचारायचं आहे की फॉर एक्झाम्पल मी 1 गुंठा 2 गुंठा जागा घेतली, तिथं मला माझं स्वतःचं घर बांधायचं आहे, कशी सुरुवात करायला पाहिजे? सगळ्यात पहिलं मी काय पाहिलं पाहिजे? कुठून पहिलं पाऊल माझं त्या घर बांधण्यासाठी टाकलं पाहिजे? नाही, खूप चांगला क्वेश्चन आहे. आता सर हे बघा, तुम्ही जेव्हा घर बांधायचा हा तुमचा सेकंडरी झाला, बरोबर. प्रायमरी तुम्हाला जागा पाहिजे. ठीक आहे. तुम्ही आता ह्याच्यामध्ये जागा घेताना तुम्ही कुठून घेताय? डेव्हलपरकडून घेताय, जे लँड डेव्हलपर्स प्लॉटिंगच्या वगैरे असतात, डेव्हलपरकडून घेताय, किंवा डायरेक्टली तुम्ही फार्मरकडे किंवा जे ओनर आहेत त्यांच्याकडून तुम्ही घेताय. आता दोन्ही गोष्टीमध्ये काय केलं पाहिजे? डॉक्युमेंटेशन हा खूप महत्त्वाचा भाग आहे, खूपच जास्त. येस. डॉक्युमेंटेशन तुम्ही बघा,
मागच्या 50 वर्षाचा रेकॉर्ड काढा की 50 वर्ष अगोदर ही जागा कुणाकडे होती. इथे अजून एक छान प्रश्न आहे, खूप छान पॉडकास्ट चालू आहे की डॉक्युमेंटेशन बघण्यासाठी एक सामान्य लोकांना माहिती नसतं कुठे चेक करायचं ते. काय ऑप्शन आहेत त्यांच्याकडे समजा चेक सर माझं म्हणणं तेच आहे की सामान्य माणूस कोण आहे की प्रत्येक सामान्य माणूस त्याच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या कामामध्ये तो स्पेशलिस्ट असतो. बरोबर. ठीक आहे. आज तुम्ही डॉक्टर आहात पण कन्स्ट्रक्शनच्या नॉलेजसाठी तुम्हाला इंजिनियरकडेच जाणं आहे. 100%. आज मला सर्दी झाली तर मी सिमेंट नाही ना म्हणजे खाऊ शकत नाही, मी डॉक्टरकडे तर जाऊच लागणार आहे. तसं प्रत्येक गोष्टी काय असेल ना, तुमचं प्रायमरी कसं असतं, तुम्ही जागा बघा, जागा तुम्हाला आवडली, तुमचा एक ॲडव्होकेट तुम्ही हायर करा, ॲडव्होकेटला सगळे डॉक्युमेंटेशन द्या, ॲडव्होकेट त्या जागेचा सर्च रिपोर्ट काढेल, म्हणजे ती लिगली जागा कुणाकडून आलेली आहे. म्हणजे ते असतात वारस नोंदणी वगैरे कोणाची आहे का, किंवा काय होतं कधी तुम्ही जागा घेतली आहे आणि 2 वर्षांनी किंवा 6 महिन्यांनी एक बहीण तुम्हाला नोटीस पाठवते की माझ्या वडिलांची जागा होती, भावाने तुम्हाला विकली, त्याच्यामध्ये माझा हक्क आहे. बरोबर. तुम्ही काय करणार आहे. आणि आजकाल हे फार वाढले, खूप वाढलंय. त्याच्यासाठी सर प्रत्येकाची एक सिस्टीम आहे. जो माणूस रिस्पॉन्सिबल आहे ना त्याच्याकडे तुम्ही टाकून द्या ना. स्टार्टिंगला तुम्ही जागा घ्यायचं आहे ना, एक चांगला ॲडव्होकेट बघा, त्याच्या हातामध्ये तुम्ही सर्च रिपोर्ट पूर्ण काढा. घाई करायची नाही या गोष्टीत, तुम्ही पूर्ण काढा. तुम्हाला वास्तू चेक्स काय करायचे आहेत तर तुम्ही जागा खरेदी करण्या अगोदरच करा ना. मग परत मग उत्तर पश्चिम दक्षिण तुमचं सगळं नैऋत्य ईशान्य ते आलंच ना, सगळ्या दिशा तुम्ही अगोदर करा ना. म्हणजे तुम्ही अगोदर बघा, जागा तुम्ही डायरेक्टली तर घेणार नाहीये. बरोबर. तुम्ही बघा साईट्स वगैरे सगळं चेक करा. तुम्हाला जेव्हा 100% कळेल की बाबा ह्या जागेवर तुम्ही राहू शकतो, ही जागा मला स्वतःची करायची, त्यावेळेस तुम्ही पहिलं ॲडव्होकेटकडे जावा. ॲडव्होकेटनी जर ग्रीन फ्लॅग दिला, तुम्ही आर्किटेक्टकडे जावा. ओके. आर्किटेक्ट काय करेल, तुमच्या जागेच्या मापाप्रमाणे आणि तुमच्या चॉईसेसप्रमाणे तुम्हाला कसं घर पाहिजे, 1 BHK पाहिजे, 2 BHK पाहिजे, 3 BHK विथ स्विमिंग पूल पाहिजे का, बरं स्विमिंग पूल तुम्हाला ग्राउंडमध्ये पाहिजे का टेरेसवरती पाहिजे, बरं हे पण ऑप्शन्स आहेत ना. 100%. हे तुम्ही आर्किटेक्टकडे जावा. आर्किटेक्ट तुम्हाला पूर्ण प्लॅनिंग पूर्ण समजून देईल. त्याच्यानंतर आमच्यासारखे इंजिनियर्स आहेतच, त्यांना सांगा ते तुमचं घर म्हणजे ग्राउंडवरती स्विमिंग पूल बांधल्याने काय प्रॉब्लेम होईल आणि टेरेसवरती बांधल्याने काय प्रॉब्लेम होईल हे तुम्हाला सजेस्ट करतील. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या सॉईलवरती कुठलं तुमच्या सॉईलवरती कुठलं फुटिंग, फाउंडेशन, कुठल्या ग्रेडचं कॉन्क्रीट, कुठल्या ग्रेडचं पूर्ण स्टील वापरायचं, हे सगळं तुमचा सिव्हिल इंजिनियर ठरवतो ना. आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनियरमध्ये काय फरक असतो किंवा काय वेगवेगळं काम? खूप चांगला प्रश्न आहे सर. मला थोडंसं असं बोलायचं होतं की आर्किटेक्ट हे तुमच्या जागेमध्ये बाउंड्री ठरवतं. आर्किटेक्ट हा जागेमध्ये बाउंड्री ठरवतो. बाउंड्री मला कसं सांगायचं आहे, तुमचा हॉल एवढ्या बाय एवढाचा तुमचा हॉल आहे, हा तुमचा आर्किटेक्ट ठरवतो. म्हणजे आर्किटेक्ट पण कसं, मला असं वाटतं आर्किटेक्टनी सगळ्या गोष्टीचा एक पूर्ण अभ्यास केलेला असतो. म्हणजे ते वास्तुशास्त्र असतील, ते नॅचरल सगळे सनलाईट किंवा विंड फोर्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या असतील. तुम्ही जेवढा आर्किटेक्टला तुम्ही काय म्हणतात इन्फॉर्मेशन तुम्ही त्यांना गॅदर करून देता, जेवढा आर्किटेक्ट त्याच्यावरती काम करून तुम्हाला एक तो प्लॅन करून देतो. प्लॅन म्हणजे काय, तुम्ही समजा नदीच्या शेजारी राहत असेल तर तो तिकडे तुमचा हॉल किंवा बाल्कनीज तुम्हाला प्रोव्हाइड करेल, तिकडे तुम्हाला बेडरूम करून नाही देणार तो. म्हणजे व्ह्यू चांगला भेटेल तुम्हाला, म्हणजे त्या हिशोबाने तो प्लॅन करेल. आर्किटेक्ट म्हणजे फक्त प्लॅनिंग पर्पजसाठीच चांगला आहे. कन्स्ट्रक्शनसाठी तुम्ही सिव्हिल इंजिनियर्स आहेत, इंटेरियरसाठी तुम्ही इंटेरियर डिझायनर आहेत. पण काही आर्किटेक्ट आता काय करतात, प्लॅनिंग पण तेच करतात, कन्स्ट्रक्शन पण तेच करतात, इव्हन ॲग्रीमेंट पण तेच करतात आणि इंटेरियर पण तेच करतात. मग हे कुठेतरी डिपेंडन्सी मला चांगली नाही वाटत. म्हणजे कसं राहतं, प्रत्येकाची एक स्पेशालिटी आहे, प्रत्येकाने स्वतःचं काम करावं ना. प्रत्येकाने स्वतः. आता मी जेव्हा आर्किटेक्टची कामं घेतो, मी स्वतः नाही करत, माझे ओळखीचे आर्किटेक्ट्स आहेत त्यांच्याकडे मी डायव्हर्ट करतो. तुम्ही मला प्लॅनिंग द्या, मी पूर्ण काम करतो. आता आर्किटेक्टनी तुम्ही प्लॅन जर ठरवला, तुमचं ओके झाला, म्हणजे तुम्ही वास्तू म्हणा किंवा तुमचं नॅचरल सगळं म्हणा, म्हणजे तुम्ही म्हणण्यापेक्षा तुमची फॅमिली म्हणा, मिसेस असेल, भाऊ असेल, आई वडील असेल, बहीण असेल, कोणी असेल, सगळं तुमचं एकदा फायनल झालं, मग तो प्लॅन जातो स्ट्रक्चरल इंजिनियरकडे. बरं, आता सिव्हिल इंजिनियर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर वेगवेगळे आहेत. येस. आता स्ट्रक्चरल इंजिनियर हा स्पेशलाइज असतो स्ट्रक्चरमध्ये. म्हणजे जसं आता तुम्ही डॉक्टर म्हटलं की तुमचे ENT एक्सपर्ट, आय एक्सपर्ट कसे असतात, तसं स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चरल इंजिनियर हा स्पेशलिस्ट असतो. तो ठरवतो की तुमच्या बिल्डिंगमध्ये स्टील कुठल्या ग्रेडचं, किती क्वांटिटीमध्ये, किती स्पेसिंगमध्ये, किती बार्स तुमच्या एका कॉलममध्ये असले पाहिजे, किती 12 mm किती म्हणजे 10 mm किंवा काही असेल 18 mm हे किती आणि कुठल्या स्पेसिंगला यूज केले पाहिजे, हा स्ट्रक्चरल इंजिनियर ठरवतो.
बरं. स्ट्रक्चरल इंजिनियर तुम्हाला प्लॅन हे देतो. सिव्हिल इंजिनियरला कळत नाही. सिव्हिल इंजिनियर म्हणजे स्ट्रक्चर इंजिनियर पण सिव्हिल इंजिनियर असतो ना. अच्छा, त्याच्यात एक वेगळी स्पेशालिटी. हां, म्हणजे BE नंतर तो ME जेव्हा करतो, बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग हा सिव्हिल इंजिनियर आहे. येस. आणि मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग तो स्ट्रक्चरमध्ये केला तर तो स्ट्रक्चरल इंजिनियर झाला. ओके, पुढे. म्हणजे तो स्पेशलिस्ट झाला. मग तो जो करतो ना, एक्झिक्युशन सगळं सिव्हिल इंजिनियरकडे येतं. अच्छा. सिव्हिल इंजिनियरचं काम काय असतं, जे प्लॅन दिलेलं आहे आर्किटेक्टने, स्ट्रक्चरल इंजिनियरने, त्याला फॉलो करणं, कामाचं पूर्ण रेशो ठरवणं, प्लॅनिंग ठरवणं, क्वालिटी मेंटेन ठेवणं आणि काम कुठल्याही प्रॉब्लेम न येता तो टार्गेट बेसमध्ये तो पूर्ण म्हणजे टार्गेटेड टाईममध्ये तो कम्प्लीट करणं. बरं. हे जे 600 चेक्सबद्दल सांगितलं तुम्ही, त्यातले मेन काय आहेत? एक तर लँड मला समजलं. बरोबर. आता हे बघा, चेक्समध्ये कसं असतं सर, अगदी महत्त्वाचे त्यातले 5 सांगा बरं मला. चेक्समध्ये म्हणजे तुम्हाला मी सांगतो, जागा घेताना तुमचा सर्वेचा चेक झाला. बरोबर. ठीक आहे. जागा घेतल्यानंतर तुमची माती आम्ही टेस्ट केली. त्या मातीमध्ये आता आपल्या दक्कनच्या म्हणजे आपली माती तेवढी स्ट्रॉंग आहे की ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येत नाही. आणि दुसरी गोष्ट, भूकंप किंवा अर्थक्वेकचा रेशो पण आपल्याकडे खूप कमी आहे, खूपच जास्त. म्हणजे निग्लिजिबलच आहे, त्याचाही काय लोड नसतो. फक्त आता ते सॉईल टेस्ट झाल्यानंतर आपण पूर्ण म्हणजे एक्सकाव्हेशन करताना कुठल्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे, किती मार्जिन सोडलं पाहिजे. समजा तुमचं घर म्हणजे तुमची जी प्लॉटिंग आहे ती दुसऱ्याच्या प्लॉटिंगला लागूनच आहे बरोबर. आणि त्याचं एकदम कॉर्नरलाच जर फुटिंग असेल, घर असेल, तर तुम्ही किती सेफ डिस्टन्स तो सोडला पाहिजे, त्याच्या फुटिंगची साईज तुम्ही काय म्हणून कन्सिडर केली पाहिजे. किंवा कॉर्नरला तुमचं नेबरचं घर आहे, तुम्ही एकदम कॉर्नरला जर खोदायला गेले तर त्याची तुम्ही अर्धी फुटिंग तोडसाल ना. बरोबर. कारण की फुटिंग स्प्रेड झालेले असते. त्यामुळे हे तोडताना बाकीचे चेक्स करताना आता परत RCC मध्ये तुम्ही कुठल्या ग्रेडचा कॉन्क्रीट यूज करणार आहे, कुठल्या ग्रेडचं तुम्ही स्टील यूज करणार आहे, हे किती स्पेसिंगने करणार आहे. जसं तुम्ही आता कॉलम करताना तुम्ही स्टिरअपची पोझिशन बघितली असेल, ती स्टिरअप्स म्हणजे आडवे स्टिरअप्स आहेत हे किती स्पेसिंगमध्ये असले पाहिजे, त्याचं पण ड्रॉइंग ठरलेलं असतं. हे ते मनात आलं म्हणून नसतं. प्रत्येक गोष्ट, जो अँगल आहे स्टिरअपचा तो 90 डिग्री का 135 डिग्री आहे हे पण चेक केलं पाहिजे. स्लॅब करताना तुम्ही आता कॉन्क्रीट कवर टाकतो आपण, ते कॉन्क्रीट कवर खूप महत्त्वाचं आहे. काय लोक त्या कॉन्क्रीट कवरच्या जागी फरशा लावतात, दगडं लावतात, ही खूप चुकीची पद्धत आहे. अच्छा. येस, खूप चुकीची पद्धत. आणि ह्याच्यामध्ये परत बांधकाम करताना काय गोष्टी बघितल्या पाहिजे, तुमचा 90 डिग्री कसा मेंटेन केला पाहिजे, लेवल तुमची प्रॉपर कशी झाली पाहिजे, म्हणजे विंडोचे तुम्ही जे व्हेंटिलेशन येते की तुम्ही किती साजेसमध्ये तुम्हाला प्रॉपर ते केलं पाहिजे, RCC बीम तुम्ही बँड कुठं प्रोव्हाइड केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आमच्या एका फॅक्टरला 50+ म्हणजे 40, 50, 60 असे चेक्स राहतात. बरं. म्हणजे प्रत्येक बेसिकपासून. म्हणजे कसं असतं, माझ्या साईटवरती जो इंजिनियर आहे त्याला नॉलेज किती असू द्या ना, मला काय, मी जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, मी जे चेक्स सेट केलेले आहेत त्या चेक्सनी मला पूर्ण कम्प्लिटेड पाहिजे. जेव्हा मी चेक करेल ना त्या रिपोर्टवरून मी चेक करतो. आणि सर दुसरी गोष्ट, मी माझ्या साईटवरती 10वी नापास 12वी नापास सुपरवायझर तसलं काही ठेवत नाही. माझ्या साईटवरती प्रोफेशनल सिव्हिल इंजिनियरच असतो. त्या अनुभवाला चांगले असतील तर, त्यांच्याकडे चांगला अनुभव असेल तर. सर मग मी तुम्हाला शिक्षण म्हणजे एक पुस्तकी एक असतं आणि एक थोडंसं म्हणजे काय बोलतात त्याला, अनुभवातून आलेलं एक सुद्धा. पण तो इंजिनियर राहणार, मग तो सुपरवायझर राहणार. ओके. सुपरवायझर म्हणजे त्याच्या अनुभवाचा सुद्धा कुठे ना कुठे फायदा होऊ शकतो. आहे ना सर, लागतात ना. म्हणजे तुम्ही तुमच्या मटेरियल हाऊसमध्ये किंवा तुमच्या बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये तुम्ही इंजिनियरला नाही पळवू शकत. जा सिमेंटवाल्याकडून 2 पोती घेऊन ये, जा तुम्ही स्टीलवाल्याकडून 2 ट्रॅक्टर सांगून दे, जा तू खिळा घेऊन ये, ह्या गोष्टी तुम्ही इंजिनियरला नाही सांगू शकत ना. एक सुपरवायझर असतो, सगळ्या गोष्टी तो मेंटेन करतो. म्हणजे असं आता थोडक्यात एक प्रोजेक्ट मॅनेजर एक वेगळी गोष्ट झाली, पण सुपरवायझरनुसार म्हणजे तो जर नसेल तर इंजिनियरला पण काम करणं खूप अवघड होऊन जातं. अगदीच. कारण की अर्जंट काही मटेरियल जे साईटवरती लागतात ते तुम्हाला तुमचा जो ज्युनियर सुपरवायझर असेल किंवा एक माणूस मोकळा लागतोच तुम्हाला, तो असलेला बरा पडतो. आणि तुम्ही जी दुसरी गोष्ट म्हटले की नॉन टेक्निकल असेल तर त्याला आपण रिस्पॉन्सिबिलिटी देऊ शकतो का. आता तुम्ही प्रोफेशनल डॉक्टर आहात, तुमचा एक पेशंट आला, तुम्ही तुमच्या कंपाऊंडर किंवा नर्सकडून त्याच्याकडे ऑपरेशन करून घेऊ शकता का. नाही. त्याला नॉलेज आहे ना तुमच्याबरोबर काम करून. पण एक टेक्निकल एक काहीतरी सेट केलेलं आहे की बाबा हा प्रोफेशनल सिव्हिल इंजिनियर आहे, तर यांनी का आयुष्याचे यांनी 5-6 वर्ष त्या इंजिनिअरिंगमध्ये दिलेले आहेत, बारकाईने त्याने अभ्यास केलेला आहे, त्याला कॉन्क्रीटच्या ग्रेडमध्ये कुठला ग्रेड कुठं यूज करायचा त्याला माहिती आहे. सिमेंटमध्ये सर किती प्रकार तुम्हाला माहिती आहेत का. नाही.
किती प्रकार असतात सिमेंटमध्ये? सर सिमेंटमध्ये 43, 35, 53, OPC, PPC, सल्फेट रेजिस्टंट, वॉटर रेजिस्टंट भरपूर प्रकारचे सिमेंट आहेत. आता कुठलं आता सिमेंट कुठे यूज आपल्याकडे जे करायचं आहे सिमेंट म्हणलं की ते कुठले अंबुजा दे ते ब्रँड झालं. तो ब्रँड नाही म्हणजे Yes. इतकं प्रकार तर काय माहित नव्हते येस मला. येस येस. हां, म्हणजे हे त्या सिमेंटमध्ये असतात की वेगवेगळे सिमेंट येतात मग त्याचे? प्रत्येक सिमेंटची ग्रेड वेगवेगळी ठरवून दिलेली असते. आता फॉर एक्झाम्पल जस्ट प्रश्न आपल्या प्रेक्षकांसाठी की अंबुजा सिमेंट, मग त्याच्यात खाली लिहिलेलं असतं कुठं काही ग्रेड हो वगैरे? राहते ना वरती कव्हर पेजलाच असतं. ओके ओके ओके. 43 ग्रेड सिमेंट, 53 ग्रेड सिमेंट, अच्छा. 33 ग्रेड पण मी सिमेंट. तर आजपर्यंत आता आमच्या गावाकडेही कन्स्ट्रक्शन झाले कुठं पाहिलं नाही की हे दे ते दे, असं कधी पाहिलं नाही कोणीच असं. असं तेच तर मला तो गॅप क्रिएट करायचा आहे. म्हणजे ओके. लोकांना शिक्षित मला त्यासाठीच करायचं आहे. हम्म. मी माझ्या साईटवरती जे माझे किती प्रकार सांगितले क्लायंट तुम्ही असतात सिमेंटचे? 5 ते 6 प्रकार आहे. त्याच्यामधले मोस्टली जे यूज होतात म्हणजे 5 ते 6 पेक्षा जास्त असतील, कारण की प्रत्येका प्रकारला म्हणजे समुद्रात कॉन्क्रिटिंग करायचं असेल तर वेगळं सिमेंट लागतं. बरं. तुम्हाला केमिकलच्या आसपास करायचं असेल तुम्हाला वेगळं सिमेंट लागतं. सल्फर रेजिस्टंट वगैरे त्या गोष्टी तुम्हाला लागतात. बरोबर. आता सिमेंटमध्ये ॲडिटिव्स पण असतात, हम्म. म्हणजे सोल्युशन्स पण असतात. हम्म. तुम्हाला कन्स्ट्रक्शन जर फास्ट करायचं असेल हम्म. तर मग कॉन्क्रीट फास्ट होण्यासाठी पण तुम्ही ॲडिटिव्स वापरू शकता. हम्म. तुम्हाला जर स्लो करायचं असेल हम्म. तर तसंही तुम्ही रिटार्डर्स म्हणून एक केमिकलचं ते तुम्ही टाकू शकता. बरं. म्हणजे सिमेंट तुमचा अर्धा तासामध्ये त्याची इनिशियल सेटिंग टाइम सेट राहते. अच्छा. म्हणजे ते अर्धा तासानंतर त्याची केमिकल रिॲक्शन होऊन तो हार्ड व्हायला स्टार्ट होतो. हम्म. हम्म. ते तुम्ही क्विक पण करू शकता आणि ते तुम्ही डिले पण करू शकता. अच्छा. आता बांधकामाला हे डिसिजन कोणाचं असतं? हे कुठलं वापरायचं कंडिशनवरती म्हणजे ॲडिटिव्सचं हे कंडिशन्सवरती राहतं. तुम्ही समजा वाळवंटी भागामध्ये करताय हम्म. तर तुम्हाला थोडंसं ते कमी किंवा हळू स्पीडनी सेट व्हावं हे तुम्हाला लागतं. कारण की तुम्ही RMC प्लांटवरून कॉन्क्रीट मागवलं तुमच्या साईटपर्यंत ते जर तिथेच झालं सेट तर काय करणार. बरोबर. किंवा तुम्ही एकदम थंड वातावरणाच्या ठिकाणी आहात हम्म. आणि तुम्हाला जर कन्स्ट्रक्शन करायचं आहे आणि जो अर्धा तासामधला जो इनिशियल सेटिंग टाइम आहे तुमचा 3 तासांनी पण सिमेंट स्ट्रॉंगच होत नाहीये, हम्म. मग तुम्ही काम कसं करणार. तुमची वर्कॅबिलिटी प्रॉब्लेम होते ना. बरं. वर्कॅबिलिटी वाढवण्यासाठी मग ॲडिटिव्स वापरले जातात. आता मगाशी- सिमेंट हां बोला. सिमेंटबद्दल बोलत होतो. आता सिमेंटमध्ये काय होतं 53 ग्रेडचा 53 ग्रेडचा जो सिमेंट आहे हम्म. हा लवकर म्हणजे मेनली हा RCC साठी यूज होतो. हम्म. 43 पण RCC साठी यूज करू शकतो हम्म. आणि बांधकामासाठी आपण PPC यूज करतो. बरोबर. म्हणजे PPC मध्ये फ्लाय ॲश वगैरे मिक्स असते त्यामुळे ती लो हिट असते. हम्म. आता तुम्ही बघितलं असेल की बांधकामाला जर 53 ग्रेडचं सिमेंट जर वापरलं हम्म. तर बांधकामामध्ये क्रॅक्स डेव्हलप होतात. अच्छा. हिट ऑफ हायड्रेशनमुळे ते स्ट्रॉंग असतं. किंवा म्हणजे तुम्ही बाहेर आपण रस्त्याने जाताना किंवा बिल्डिंगमध्ये जे क्रॅक्स वगैरे दिसतात, जे पपडी निघते, हे त्याचाच पार्ट आहे? त्या चुका झाल्यामुळेच होऊ शकते? जर क्रॅक्स आणि पपडी ही जी गोष्ट आहे ना ही एक्झॅक्ट असं आपण नाही सांगू शकत की कशामुळे झाली. हां हां. म्हणजे ती साईटवरती बघूनच त्याचं पूर्ण आपण सांगू शकतो. म्हणजे फक्त सिमेंटमुळेच क्रॅक्स होत नाहीत किंवा तुम्हाला जसं सांगितलं फुटिंग जरी हल्ली हम्म. तरी क्रॅक्स डेव्हलप झालंच ना. एक बाजू तुमची स्ट्रेच झाली हम्म. की ती थोडी क्रॅक डेव्हलप होणारच आहे. बरं. किंवा तुमची जर तुम्ही जे मटेरियल यूज केलं आहे ते चांगल्या क्वालिटीचं जर नसेलच हम्म. तर तेही क्रॅक्स डेव्हलप होऊ शकतं. बरं. पुढे सिमेंटबद्दल बोलत होता. सिमेंटमध्ये काय होतं RCC साठी आपण 43 आणि 53 हे यूज करतो. हम्म. बांधकामासाठी 43 किंवा OPC म्हणजे PPC बांधकामासाठी आपण PPC किंवा 43 पण यूज करू शकतो. बरं. म्हणजे टायलिंग झालं किंवा बांधकाम झालं प्लास्टर झालं हम्म. हे स्लो हिट जनरेटिंग सिमेंट्स आहेत. अच्छा. त्यामुळे याची फिनिशिंग पण चांगली येते आणि क्रॅक्स पण मोस्टली पडत नाही. हम्म. ते वापरू शकतो. आता स्टीलमध्ये पण FE 415 ग्रेडची सिमेंट असते. हम्म. स्टील असते. आता स्टीलमध्ये पण FE 415 आणि FE 500 हम्म. या दोन्ही ग्रेडचं स्टील असतं. हम्म. तर दोन्हीमध्ये काय फरक नाही आहे पण आपण मोस्टली मी तर मोस्टली सगळे FE 500 ग्रेडचे स्टील वापरतो. बरं. काय रेट चालू आहे सध्या पुण्यामध्ये स्क्वेअर फीट बांधकामाचा? आता सर कसं असतं आता कन्स्ट्रक्शन करायचं म्हटलं हम्म. तर लोक क्वालिटीपेक्षा रेटवरती जास्त भर देतात. नाही, दोन्ही गोष्टी आपण डिस्कस करूयात. फक्त एक रेट काय आहे मग, कारण मी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे ऐकलेत म्हणून मी एक स्टँडर्ड विचारण्याचा प्रयत्न करतोय. आता नॉर्मल जसं आम्ही पॅकेजेस प्रोव्हाइड करतो हम्म. 1500 रुपये पर स्क्वेअर फीट त्याच्यात स्टार्ट टू एंड आला. स्टार्ट टू एंड सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आले. म्हणजे जर तुमचं ग्रामपंचायत किंवा स्वतः जर असेल नॉन सँक्शनल प्लॅन असेल हम्म. तुम्हाला सँक्शन करायची गरज नाही तर Okay. तो प्लॅन आम्ही फ्लोर प्लॅन आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये देतो.
अच्छा. स्ट्रक्चरल प्लॅन आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये देतो. हम्म. तुमचं जे घराचं व्ह्यू आहे, हम्म. म्हणजे जेणेकरून तुम्ही घर बनण्या अगोदर तुमचं घर कसं दिसेल, हम्म. कुठल्या स्ट्रक्चरमध्ये असेल, कुठल्या डिझाईनमध्ये असेल, हम्म. कुठल्या कलर कॉम्बिनेशनमध्ये असेल, अच्छा. कुठल्या एलिव्हेशनमध्ये असेल, हे सगळं जे व्हिज्युअलायझेशन आहे आम्ही 3D येस जे- 3D व्हिज्युअलायझेशन आहे आम्ही तुम्हाला ते फ्रीमध्ये देतो. हम्म. एक्सकावेशन ते आमच्याकडे आलं, हम्म. RCC आमच्याकडे आलं, बांधकाम फिनिशिंग सगळ्या गोष्टी आम्ही त्याच कॉस्टमध्ये हम्म. तुम्हाला फिक्स रेटमध्ये करून देतो. आणि विथ ॲग्रीमेंटमध्ये आम्ही तुम्हाला लिहून देतो की तुमचं ह्या स्टेजपासून हम्म. तुमच्या आम्ही जे कम्प्लिटेड तुम्हाला टाईम दिलेलं आहे त्या टाईमपर्यंत तुमचा 1 रुपया आम्ही वाढून घेत नाही. हम्म. आणि तुम्हाला गॅरंटेड तुमच्या टाईमच्या डिलिव्हरीच्या अगोदर आम्ही तुम्हाला पोझिशन देतो. ॲग्रीमेंट ही फार महत्त्वाची गोष्ट आहे खूप महत्त्वाचे. प्रेक्षकांसाठी जे हे पाहत असतील पॉडकास्ट. मला घर बांधायचं आहे, तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात किंवा कन्स्ट्रक्शन करणारे आहात, फर्म आहे तुमची, Yes. तर मी तुमच्याकडून ॲग्रीमेंट करून घेताना काय काय पाहिलं पाहिजे किंवा काय काय अगदी त्याच्यामध्ये आवर्जून मेन्शन केलं पाहिजे, अशा कुठल्या गोष्टी आहेत? सर हे बघा, कुठलंही काम करण्या अगोदर हम्म. म्हणजे ते समजा X आणि Y पार्टी जेव्हा मॅच होते, हम्म. विचारधारा मॅच होत नाहीत. हम्म. त्यामुळे एक बेस ॲग्रीमेंट जर तुम्हाला पाहिजेच पाहिजे. बरोबर. म्हणजे ते आणि ॲग्रीमेंट विचारधारा जरी मॅच झाली तरी आजकाल प्रत्येक गोष्ट ऑन पेपर असलेली चांगलीच असते, खूप चांगली राहते. legally. त्यासाठीच हां. म्हटलं ही जो ॲग्रीमेंट आहे ना तो 2 धारी तलवार आहे. बरोबर आहे. तो ॲज अ कॉन्ट्रॅक्टर किंवा ॲज अ इंजिनियर म्हणून तो मला पण सेफ साईड प्रोव्हाइड करतो. हम्म. आणि तुम्ही ॲज अ होम ओनर म्हणून ते तुम्हाला पण सेफ साईड प्रोव्हाइड करतं. अगदीच. कारण की कसं असतं कोटेशनमध्ये सहसा काय होतं, मी तुम्हाला कमिट केलं आहे की मी तुम्हाला XYZ म्हणजे समजा काही एका क्वालिटीचं तुम्हाला मी मटेरियल देतो आहे बरोबर. आणि तुम्ही 2 महिन्यानंतर तुम्ही मला म्हणताय की तुम्ही हे म्हणजे समजा 1 लाख रुपयाचं मटेरियल नव्हतं, तुम्ही मला 1.5 लाखाचं मटेरियल सांगितलं होतं. हम्म. असे खूप अनुभव झाले आहेत माझ्याबरोबर. हम्म. त्यावेळेस त्यावेळेस काय ते ॲग्रीमेंट कामाला येतं हम्म. किंवा हे बघा. आणि मी माझ्या ॲग्रीमेंटमध्ये कुठली गोष्ट यूज करणार आहे हम्म. म्हणजे पार तुमच्या सिमेंटच्या ब्रँडपासून, हम्म. स्टीलच्या ब्रँडपासून, तुमच्या टाईल्सची ब्रँड, तुमची प्राईस विंडो. हम्म. म्हणजे कसं राहतं काही काही ठिकाणी ब्रँड नेमिंग देणं खूप अवघड जातं. हम्म. कारण की आता टाईल्समध्ये पण बघा, टाईल्समध्ये दर आठवड्याने टाईल्सचे डिझाईन चेंज होत राहतात. हम्म. त्यामुळं आत्ता जी आपण डिझाईन सेट करतोय ती 5-6 महिन्यानंतर ती डिझाईन राहील का किंवा त्याच्यापेक्षा चांगले व्हरायटी आपण आणू शकतो. हम्म. त्यामुळे आम्ही काय करतो, ब्रँड न करता आम्ही तुम्हाला एक प्राईस विंडो Set देतो करून देतो. ओके. की तुम्हाला पर स्क्वेअर फीट आम्ही एवढी प्राईस येणार. मग ती कुठल्याही ब्रँडची असू दे, हम्म. तुम्ही म्हटलं हाय तर हाय, लो तर लो, मिड तर मिड, कुठल्याही ब्रँडची असू दे, आम्ही तुम्हाला एक प्राईस विंडो देतो. त्या प्राईस विंडोमधल्या आपण सगळ्या बाकीच्या गोष्टी आपण यूज करतो. बरं. आणि ॲज अ होम ओनर म्हणून तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट का महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पेमेंटचे स्टेजेस मेन्शन करू शकता. हम्म. डिलिव्हरी टाईम तुम्ही मेन्शन करू शकता. हम्म. कामाचं मटेरियल कुठल्या ग्रेडचं असणार आहे, कुठल्या क्वालिटीचं असणार आहे, हे तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये नमूद केलं पाहिजे. हम्म. जसं मी सांगितलं की मी बेसिक ते बेसिक म्हणजे POP कुठल्या ब्रँडचा यूज करणार आहे ते मी लिहून देतो. हम्म. वॉटरप्रूफिंग कंपाऊंड मी कुठल्या ब्रँडचं देणार आहे हम्म. ते मी लिहून देतो. हम्म. तुमची प्लंबिंगची पाईप कुठल्या ब्रँडची येणार आहे, हम्म. तुमचा जो कन्सिल्ड पाईप असणार इलेक्ट्रिशियनचा तो कुठल्या ब्रँडचा येणार आहे, हम्म. इलेक्ट्रिशियनच्या वायर कुठल्या ब्रँडच्या येणार आहेत, हम्म. ह्या सगळ्या गोष्टी एकदम मायक्रो डिटेलमध्ये मी लिहून देतो. आणि हे तुम्ही लिहून घेतले पाहिजे. ओके. कारण की काय होतं, कन्स्ट्रक्शन बेसमध्ये काय होतं की आता एक कॉम्पिटिशन सध्या असं चालू आहे, कमीत कमी रेटमध्ये कामं करून घ्यायचे. हम्म. म्हणजे आता मार्केटमध्ये आता लोक मलाही सांगतात की 1100-1200 वगैरे रेट चालू आहेत. हम्म. पण मला ते सांगायचं लोकांना की 1100-1200 हा आमचा स्वतःचा कन्स्ट्रक्शनचा कॉस्ट नसतो. हम्म. तुम्ही जर काम करून घेताय ना, तुम्ही एक ॲग्रीमेंट करून घ्या हम्म. किंवा तो जो कोण माणूस आहे तुम्हाला जर ह्या रेटमध्ये जर काम करून देत असेल हम्म. तर तुम्ही विथ ॲग्रीमेंटवरती त्याचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट बनवून घ्या. हम्म. कारण की तुम्ही जर कमी रेटमध्ये जर तुम्हाला तो काम करण्याची जर हमी दाखवतोय, हम्म. मग कुठं ना कुठेतरी तो तुमची फसवणूक करेल. कारण की त्याला स्वतःला जर परवडत नाही तर तुम्हाला तो कसं डिलिव्ह करणार आहे. बरं. आता कालचीच गोष्ट, मला एक इन्क्वायरी आली होती. 1,500 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे, हम्म. 1200 मध्ये रेट ठरवलं, प्लिंथपर्यंत आणलं, हम्म. 40% अमाऊंट घेतले आणि प्लिंथ नंतर मला जमत नाही म्हणून सोडून दिलं. बघा, हम्म. असे Agreement माझ्याकडे नाही आहे. ॲग्रीमेंट साधं ॲग्रीमेंट आहे. साधं म्हणजे त्याला ॲग्रीमेंटच नाही सांगू शकत. हम्म. त्याने त्याच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलेलं जे आहे, कोर्टात व्हॅलिड ठरणार नाही. नाहीच ठरू शकत ना. हम्म. त्याने त्याच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो आणि सही करून देतो. आता त्या ॲग्रीमेंटवर त्याला काय पकडणार आहे. हम्म. आणि कमी रेट म्हणून त्याला काम दिलं, हम्म. पण त्याने काय केलं, जेवढं काम केलं त्यापेक्षा जास्त अमाऊंट घेऊन त्याने हात वरती केले. हम्म. क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करू नका.
म्हणजे माझं तर म्हणणं तेच राहतं. आता मी काय करतो, समजा आमच्याकडे काम जरी नाही केलं तरी मी कन्सल्टिंग प्रोव्हाइड करतो. बरोबर. तुमच्या कामाचं समजा तुमच्याकडे जर टाईम नसेल तर मग आम्ही आमच्या पद्धतीने सगळ्या तुमची चेकिंग्स आम्ही करून घेतो. बरोबर. म्हणजे सिमेंट नीट येत आहे का, कुठल्या क्वालिटीचं येत आहे. म्हणजे सिमेंटची पण एक्सपायरी असते सर. हो. हो, सिमेंटची पण 3 महिन्याची एक्सपायरी असते. ते 3 महिन्यामध्ये सिमेंट यूज केलं पाहिजे. त्याचे पण छोटे मोठे टेस्ट राहतात की सिमेंटमध्ये तुम्ही हात घातला की ते थंड वाटायला पाहिजे. सिमेंट तुमचा ग्रेश कलरचा असला पाहिजे. मतलब सेम कलरचाच तुमचा सिमेंट असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲज अ होम ओनर तुम्हाला नाही कळणार, कारण की तुम्ही असं म्हटलं एक्सपिरियन्स नसतो, काही नसतो. त्यामुळे जो कॉन्ट्रॅक्टर तुमचा आणतोय आणि यूज करतोय त्याच्यात काय अर्थ नाही आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये काम करताना किंवा कॉन्ट्रॅक्टिंग तर तुमचं बेस्ट झालंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला नॉलेज भेटलं पाहिजे. जसं मी काम करताना जे होम ओनर्स आहेत त्यांना मी आवर्जून सांगतो की आज ह्या कामाची अशी आपण काम केलेलं आहे, हे मटेरियल यूज केलेलं आहे, ते मटेरियल यूज केलेलं आहे, सगळ्या गोष्टी सांगतो. आणि दुसरी गोष्ट सर, आता मी जेव्हा काम घेतो तेव्हा हे सगळे क्वालिटी चेक्स वगैरे किंवा मटेरियल सगळं ब्रँडेड मटेरियल मी तर तुम्हाला लिहूनच देतो, ॲग्रीमेंटवरती देतो. प्लस तुमचं मी ब्रँड ॲग्रीमेंट पेपरवरती तुम्हाला डिलेवरी कधी देणार आहे तेही लिहून घेतो. आणि याच्यामध्येच तुम्हाला पूर्ण कामाचं तुम्हाला आम्ही प्रोग्रेस रिपोर्ट देतो. म्हणजे काही लोकांना प्लॉटवरती रोज येणं जाणं जमत नाही. मग आम्ही रोजच्या रोज त्यांना लाईव्ह फोटो पाठवणं, प्लॅनिंग देणं की बाबा आम्ही या आठवड्यामध्ये ही ॲक्टिव्हिटी करतोय. म्हणजे कॉलम आम्ही या आठवड्यामध्ये कॉलम भरणार आहे, पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही बीम ठोकणार आहे, किंवा त्या पुढच्या आठवड्यात आम्ही बांधकाम करणार आहे. ही सगळी ॲक्टिव्हिटी आम्ही तुम्हाला तुमच्या फोनवरती किंवा तुमचा जर घरचे मेंबर्स असतील तर व्हॉट्सअप ग्रुप किंवा आम्ही एक वेगळ्या पद्धतीने आम्ही तुम्हाला पाठवतो, जेणेकरून साईटवरती काय चाललंय ते तुम्ही डेली अपडेट राहावं, कळलं पाहिजे. तसे आम्ही तुम्हाला काम करून देतो. आता काही लोक आहेत जे आउट ऑफ इंडिया असतात, त्यांच्यासाठी आम्ही लाईव्ह कॅमेरे बसून दिलेले आहेत. बरं, तुम्ही कधीही बघा, रेकॉर्डेड फुटिंग बघा, काय चाललंय, कसं चाललंय. आम्ही तुम्हाला जर डिटेल्सचं पाठवतो, पण तरी पण फॅक्टर ऑफ सेफ्टीसाठी, म्हणजे कसं असतं की तुमचं मन समाधान कॉन्फिडंट राहावं, परंतु राहू नये. येस बाबा काय चाललंय, कसं चाललंय. मी जर तुम्हाला सांगितलं सर, तुम्हाला मी जर 8 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये जर तुम्हाला पोझिशन देणार आहे, दुसऱ्या महिन्यात माझं काम कुठल्या स्टेजवरती आलंय, हे काम बघून तुम्ही स्वतः कॉन्फिडंट वाटलं पाहिजे ना की हा बाबा चला दिवाळीपर्यंत माझं वास्तुशांतीचा प्लॅन आहे. तर पाहुण्या मंडळींना सांगणं, तुम्ही कसं फील करणार कॉन्फिडंट. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं दिवाळीपर्यंत तुम्हाला पोझिशन देतो, त्या स्टेप्सला असेल तरच वाटेल की ठीक आहे, ह्या गोष्टी इन प्रोग्रेस. येस. आणि कसं राहतं, तुम्ही सर हार्ड अर्न मनी आहे तुमचा. म्हणजे तुम्ही जसं मागाशी म्हटलं, माझ्या म्हणण्यानुसार सर पूर्ण उभ्या आयुष्यात एका जनरेशनसाठी एकच माणूस एकदा घर बांधतो. खरे, आपल्या वडिलांनी जर घर बांधलं असेल ना तर आपण स्वतः एक घर बांधणार आहे. नंतर मग पैसे जर भरपूर असेल तर काय विजय माल्या पण होऊ शकतो, म्हणजे 10 घरं बांधा, 15 घरं बांधा. त्यांच्यासाठी आपण बोलतही नाही होत. हो, पण असं नॉर्मल जर मिडल क्लास म्हणून गेलं तर एक माणूस एका जनरेशनमध्ये एक घर बांधू शकतो. म्हणजे मला ते सांगायचं की तुमच्या आयुष्यातलं जर तुम्ही सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट करणार आहात तर तुम्ही एक चांगल्या हातातच द्या. म्हणजे रेट कमी करून किंवा कॉम्पिटिशन करून किंवा नॉन टेक्निकल माणसाला जर तुम्ही काम दिलं तर काही गोष्टी तुम्ही बघून चला. घर बांधताना ना, म्हणजे कॉमन हे तुम्ही जे बोलताय ते फार डीप नॉलेज आहे सगळ्या गोष्टीचं, तेवढं असायलाही हवं. कारण आपण जसं हार्ड अर्न मनी आयुष्यात एक गोष्ट करतोय, तेवढे पैसे टाकतोय आपल्या. कारण मी माझ्या आजूबाजूला वडिलांना, काकांना, चुलत भावांना यांना घरं बांधताना बघितले, आणि त्यावेळेसची त्यांची जी काही मानसिकता आहे ती सुद्धा लक्षात घेतलेली. मोठे जे प्रश्न डोक्यात येतात सर्वात पहिले की वाळू वापरायला पाहिजे की सँड क्रश, आजकाल हे आहे, विटा वापरायला पाहिजे की एसी ब्लॉक, याच्याबद्दल काय, वाळू की सँड क्रश? कसं आहे सर की जसं आता अगोदर वाळू खूप प्रमाणामध्ये अवेलेबल होती, बरोबर, ठीक आहे, त्यामुळं तो एक सोर्स होता वापरायचा, आपण वापरत चाललोय. आता काय झालंय, तो सोर्स लिमिटेड झालाय आणि डिमांड खूप जास्त झाली, म्हणजे सप्लाय आणि डिमांडचा रेशो कुठं मॅच होत नाही. त्यामुळे आता ऑप्शनल मटेरियल म्हणून आपण क्रशेडच हा एक आपल्याला एकमेव ऑप्शन आता तरी सध्या तरी आहे. क्वालिटीमध्ये काय फरक पडतो? क्वालिटीमध्ये सर आता तुम्हाला जसं सांगितलं ना, क्वालिटीमध्ये आजचा एवढा काय फरक पडत नाही. अच्छा, म्हणजे कसं असतं, आणि क्रश सँड स्वस्त पण असतं. क्रशेड स्वस्त असतं, म्हणजे वाळू पण एक तुमचा एक स्टोनच आहे, क्रशेड पण तुमचा एक स्टोनच आहे. फक्त एवढंच आहे की वाळू म्हणजे ते कुठेतरी जमा होत एक रेक्टँग्युलर शेपमध्ये कुठेतरी तुम्हाला येऊन ते बसलेलं आहे. क्रशेडचा विषय असा आहे की क्रशेडमध्ये तुम्ही आता मागवताय कुठून, म्हणजे कुठल्या क्रशेडमधून, म्हणजे याच्यामधून सोर्समधून तुम्ही मागवताय. क्रशेड शेप वाईज तुमची ट्रायंग्युलर चांगली असली पाहिजे.
ट्रायंग्युलर असली पाहिजे. ट्रायंग्युलर असली पाहिजे. ओके. म्हणजे ती एकदम सर्क्युलर गुळगुळीत नको, हम्म. स्पेशली RCCसाठी. बरोबर. काय होतं, ट्रायंग्युलर म्हणजे जेवढे तुमचे एजेस असतील, हम्म. एजेस जेवढे असतील तेवढं तुम्हाला सिमेंटला ग्रिपिंग चांगली भेटते. अच्छा. म्हणजे थोडक्यात असं झालं की जे आपली खडी वापरतो आपण, हम्म. खडी ती सेम साईजची असली पाहिजे, हम्म. म्हणजे युनिफॉर्म साईजची असली पाहिजे, एक मोठी एक बारीक तशी नको. ओके. आणि त्याच्यानंतर एक फिलिंग मटेरियल आपला हा एक क्रशंड आला, त्याच्यानंतर सिमेंट पेस्ट आली. ओके. तर ह्याच्यामध्ये कुठलेही एअर वॉइड्स यायला नको. अच्छा. जसं आपण म्हणतो की कॉलमला ते फुगिरी म्हणतात किंवा काही बघा खड्डे वगैरे पडलेले असतात, ते ॲक्च्युली व्हायब्रेटर यूज न केल्यामुळे होतात. अच्छा. हवा अडकून राहते आणि त्यामुळे अगोदर ते प्रॉपर व्हायब्रेटिंग केलं म्हणजे सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. त्याच्यामुळे क्रशंड वापरताना हे तुम्ही फक्त लक्षात घ्या की क्रशंड ही तुमची डस्ट फ्री असली पाहिजे, म्हणजे माती वगैरे त्याच्यामध्ये काय मिक्स नको. ती प्रॉपर म्हणजे मेटलचीच, म्हणजे प्रॉपर तुमची स्टोनचीच असली पाहिजे. म्हणूनच ते धुवून घेतात का? धुवून घेतात त्यासाठी. ओके. तर जास्त प्रमाणामध्ये जर धूळ वाटली तर ते क्रशंडला एक कन्स्ट्रक्शनच्या एक दिवसा अगोदरच ते वॉश करून घेतात, 1 ते 2 दिवसा अगोदर वॉश करून घेतात. जेनो काम तेनो भाय दुजा करे गोता खाय, हा या पॉडकास्टचा आजची वन लाईनर आहे. आणि त्याच्यामुळेच काय होतं की इतके सगळे पॉडकास्ट केलेत, इतक्या सगळ्या लोकांना मी रोजच्या रोज भेटतो आयुष्यामध्ये. माणूस जेन्युन आहे की नाही हे पटकन ओळखतो. हा माणूस खरंच जेन्युन आहे. कुणाला जर असं वाटलं की आपल्या कन्स्ट्रक्शनसाठी एखादा इंजिनियर किंवा अशी फर्म पाहिजे जे आपल्याला रेडी टू गो असं होम तयार करून देऊ शकेल, तर खरंच अनिल राठोड सर अत्यंत आणि त्यांची फर्म जेन्युइन वाटते. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे जे काही डिटेल्स आहेत आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. कारण अगदी सुरुवातीपासून म्हणजे इंटरनॅशनल लेवलचं नॉलेज, नॅशनल लेवलचं नॉलेज, आपल्या महाराष्ट्र आणि पुणे वेस्टचं नॉलेज आणि शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंतचं नॉलेज, सिमेंट, विटा यांचे इतके बारकावे त्यांनी इतक्या छान पद्धतीनं समजावून सांगितले. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या पॉडकास्टमधून तुम्हा सर्वांना खूप जास्त व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणून इथपर्यंत जर पाहिलं आहे तर मला माहिती आहे तुम्ही हा संपूर्ण पॉडकास्ट पाहिला आहे. फक्त पाहू नका, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. आणि अनिल सरांच्या डिटेल्स आपण कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. इथून पुढे तुम्हाला कुठले गेस्ट या मंचावरती पाहायला आवडतील त्यांचीसुद्धा यादी दिली तरी चालेल. त्या सर्व गेस्टला या मंचावरती आणण्याची जिम्मेदारी माझी. आपण असेच एकमेकांना भेटत राहू. तोपर्यंत प्रेम असू द्या.